कधी येतो म्हणते व जवळ? किती वाजेपर्यंत येतो म्हणते? आई आता निघाले म्हणे. आता काय माहित, अर्ध्या घंट्यात येऊन जाईन ते. असं असं मुक्काम आहे ना मग जवळचं. नाही तर मग उठून चालले जाईन बापा. हा आता तिथंच काय आहे, नाही तरी बायको इथं सारं इथं. आणि घरी काय करून जाऊन आता? आई सारं काय आहे इथं, फक्त बायकोच आहे ना इथं, बाकी तर सगळं तिथंच आहे. माय बाप घर दार सगळं तिथंच आहे ना. हो आहे म्हणा, पण तरी म्हटलं आता बायको इथं आहे तर काय, आता रातभर इथं राहिलं काय आणि तिथं राहिलं काय, काही फरक थोडी पडते त्याइले. आई नाही, ते सुट्टी गिट्टी जर झाली मोहिनीले, झाले ना आता 3 दिवस. आज काही सुट्टी भेटनच दिली तर त्याला नेऊन घेऊन द्या लागन ना घरी. आता ते राजेश बापूची गाडी चालवण का तिला सांभाळन, तर मग लागतेच एक जण. होते म्हणे काय आज सुट्टी? म्हणे असं जवळ बा सुट्टी होऊन जाते म्हणून. नाही ते ना काही नाही म्हटलं मला, का सुट्टी होते नाही होत काहीच नाही म्हटलं. पण मी बाय मनाने म्हणून राहिली का आता नॉर्मलच आहे ना तिची. तर 3 दिवस झाले म्हटलं बा, होऊ शकते आज सुट्टी. आई आपण तर पाहायला नाही गेलो व, मला काम होतं नाही पाहायला जाणं. मला काय म्हणून ती मोहिनी, पाय बरं मी काय तोंड दाखवू तिले, का पाय बा वैशाली ताई तर पाहायला नाही आल्या. आता बाई तुला मी काही रोखलं असतं का टोकलं असतं, आणि तू माझ्या घरीच कायले राहिली असती. आता तू अडलाय म्हणूनच आहे ना तू इथं. हा आता अशा कंडिशन मध्ये जातं काय तिथं? दगदग जर झाली आणि तुला त्रास झाला तर काय करू मग मी? पण मी हे आल्यावर येईल म्हणून, जर जमत असेल म्हणून तर मला घेऊन चला म्हणून. तिला जर सुट्टी होत असेल तर मग मी घरी जाईन आणि स्वागत करण. मग स्वागतीचं ते तयारी करण ना. आमच्या घरी बाकी कोणाला एवढी हौस नाही आहे आई. हौसचं सोड, पण कसं आहे परीले समजते सगळं, माझ्या नंदीले समजते, ती तिथंच आहे. पण माहिती आहे का, ते करत नाही. ते पहिलेच तर तिची दुखते, ते कायले करायला जाते. तू नको जाऊ, तुला झाले म्हटलं काय मी? आई पण म्हटलं स्वागताची तयारी करत, स्वागत करन तिच्या पोरीले पाहिजे आणि मग आणून घालून ना मग मी नेले. मी काही थांबणार थोडी आहे तिथं. काहीच नको जाऊ बाई, दुसऱ्यासाठी स्वतःचं नुकसान काही करून घेऊ नको. काय तुला नुकसान झालं तर कोणी भरपाई करून देणार आहे नाही. त्याच्यापेक्षा सरक्यानं राह, काहीच गरज नाही तिथं जायची धावपळ करायची. करतेत ते आहे ना एवढे जण घरात, अजिबात समजतच नाही का त्याइले? ना समजच आहे. हा नाद नाद नातू तू करून ते लाडवते. अन काय म्हणते तर तकलीफ घ्यायच्या वेळेस काय तुले जा लागन काय तिथं? ती ननद आली आहे तिथं, तिले नाही समजत काय? हा तिले लेकरू झालं ना आता, मग काय ते काय वज्जर ना समजच आहे काय? आई त्या नासमज नाही आहे, नासमजपणा करते. अव ते तिले मोहिनीले स्वतःच समजते. जरासं त्याचं तर हे पडू दे तिच्यावर. तू करशील तर तिले काहीच नाही वाटणार, पण आता ते बाकीचे हे काहीच नाही करणार ना, तर तिले म्हणाले जाणवण काहीच नाही केलं आपल्या लेकरासाठी म्हणून. असं होईन ते. आई ते लोक काहीच नाही करत ना. नको करू देऊ, ते त्याच्या परीनं ते त्याला जे करायचं आहे ते करतील. आणि तुझ्या वेळेस आम्ही करून लागन तर हा तुला हौस आहे ना, तर मी मला समजत नाही तर मी कविताला बोलावून घेईन आणि तिले करायला लावण. कर म्हण बाई कसं करायला लागते स्वागत तर. हा पण म्हटलं तू नको जाऊ आता तिथं, करू दे त्याला, काहीच गरज नाही आहे करायची. आणि तिला इथं बहीण आहे मोहिनीले, तिच्या बहिणीनं जाऊ नाही का तिथं? हा सांगाव त्याले असं करा तसं करा म्हणून. आई त्या कशा सांगा तिथं जाऊन का स्वागत करा म्हणून लेकराचं? यायला समजायला पाहिजे ना मूर्खाईले, का त्या त्याला काही एवढं समजून राहिलं काय? आणि त्या इथे जाऊन सांगन काय, हे आमच्या घरचे ऐकते काय? हे तर पहिले तिळशाईने आहे, तिलाच बोलायची होय काही. हे पाय वैशाली तुला सांगतो, तू काही त्याच्या याच्यात जास्त ध्यान देऊ नको. तू फक्त तुझ्या तब्येतीवर लक्ष दे. आता आता तुझ्या तब्येतीची गरज आहे म्हटलं. हा जपत जाय, खातपेत जाय जराशी चांगली. हा लेकरू चांगलं सुटरूट झालं पाहिजे. आणि दगदग काही आता करू नको. 8व्या महिन्यात तशी दगदग करत नसते बाई. तिले कसं समजलं मोहिनीले? गेली काय ती कुठं 8व्या महिन्यात? नाही म्हणे जाता येत नाही, काही करता येत नाही, बरोबर न घरी राहिली म्हटलं. हा आणि तू काय म्हणते तर झाले नाचून राहिली. जाऊ नको आता सांगतो मी तुले. हा बाई गेली नाही ती कुठं. मग याच्यावरूनच अंदाज लावणं तू, 8व्या महिन्यात जाता येत नाही तर ते गेली नाही आणि तू इथून तिथं जाशील. हा नसते जात असं. तू आता घरीच राह. आता डिलिव्हरी झाल्यावर वाटल्यास तुला जायचं राहीन तर मग जाजो, तिथं कोण करते तर पाहिजो. कोण करते बाई तिथं? कोण आहे करा जोगतं? मी तर म्हणतो आता यायचंच कसं करून राहिले असं काय माहीत. आता तू सांग, आई जरी तिच्याजवळ तिची आहे, पण इथं डब्बे हे ते घरी करायच लागते ना. आमच्या घरीच तर सगळा कावकाव चालू असं आता. नंदनबाई काय काय म्हणून राहिली? तुमच्याकडे स्वयंपाक आहे ना आताचा सकाळचा, मग करा ना. केव्हा करणार स्वयंपाक? नाश्ता आता मी केला, नाश्ता माझ्या हातचा आहे आणि जेवण तुमच्या हातचं आहे. तर मग करा ना. मामाजींनी सांगितलं होतं ना की जेवण सकाळचं शाळेतही करणार म्हणून. लिहिलं आहे काय असं कुठं सकाळचा स्वयंपाक मॅच केला पाहिजे म्हणून? कर ना तू. तू सून होय घरची, मी पोरगी होय. मी केलं नाही केलं तर मला कोणी म्हणणार नाही, पण तुलाच म्हणन ना. तुझं कर्तव्य आहे करायचं, तू कर स्वयंपाक, मी नाही करत. अशा कशा बोलता ना बाई तुम्ही? मामाजींनी कालच तर सांगितलं की सकाळचा स्वयंपाक तुम्ही करणार म्हणून आणि संध्याकाळचा मी करणार. मग याच्यात कसं काय आलं की तूच कर म्हणून? सगळं सगळं मीच करून घेऊ का? सकाळचा संध्याकाळचा नाश्ता भांडे स्वयंपाक कपडे सगळं मीच करू का? केलं तर काय झालं?
तुम्ही घरची सून आहे, सुनीचं कर्तव्यच असते करणं. पोरीनं काय हे केलं नाही केलं तरी कोणी म्हणणार नाही तिले. ठीक आहे ना, मग सांगते मी मामाजींना की तुम्ही काहीच करत नाहीये म्हणून. हा, मग जेवणार कसे सगळेजण? मी स्वयंपाक करत नाही आता. ओ बाई परी, स्वयंपाक करून घे ना. हा, तो येईन ना डब्यासाठी, येईन ना, त्याला डब्बा द्या लागन ना. तो काही तसाच जाईन काय? हा, तिथं तिच्या मायचा तिचा दोघीचा डब्बा न्या लागते ना. तोही पोरगं जेवण करून जाईन. तर करणं स्वयंपाक करणं. आई मला नका सांगू, तुम्ही तुमच्या मुलीला सांगा. आता मामाजींनी सांगितलं की ननदबाई करणार म्हणून सकाळचा स्वयंपाक. आता मी करणार नाही बिलकुल, पण त्यांनी करो अथवा नाही करो, मामाजी त्यांनाच बोलणार. तिले कायले बोलन बाई व, तुलेच बोलन ना. आणि बाकीचे तुलेच बोलन अजून. तुझे काम होतं म्हणून, त्या काऊन नाही केलं म्हणून. तो येईन पोरगं अजून डब्बा न्यासाठी. त्यालाही भूक लागली असं, तोही जेवण करण. त्याला आता कोणता नाश्ता आणि पाणी काही भेटून राहिलाय तिथं. मला काही सांगू नका ते. तुम्हाला काय करायचं तुमच्या मताने तुम्ही करा. मी स्वयंपाक करत नाही म्हणजे करत नाही. तुम्ही करा, नाही तर नका करू. आणि आता बाई ते भांडे भांडे म्हणते भाज्या वगैरे तोडायच्या आहे, त्या पण तुम्ही तोडून घ्या. मी थोडा वेळ जाऊन आराम करते. आई काय वेळ हे? मला काही इथं कामं करायसाठी आली आहे का मी? अगं खरा बदमाश त्या बापच आहे. त्या बापानंच सांगितलं ना तिले का छाया करते म्हणून स्वयंपाक. मग मग ती मनाला येईन नाही काय? नाही तर कशी करून राहिली होती कालपर्यंत, केला नाही का तिनं? आजच कसं हे आलं तिले? हा, तिले म्हटलं तसं म्हणून. फक्त सुनायले बोलायला चान्स पाहिजे. त्या बात बोलायला उभ्या होऊन जाते. आई माझ्या बाबाला माझं बरं व्हावं वाटत नाही काय कधीच? हा, कधीच माझं बरं चाहत नाही म्हटलं. त्याला कधी बी पोरायची सुनीची यायचंच जास्त लागते सगळ्यात. नाही व, सगळीचं नाही आहे. तू आता इथे येऊन बसली कनी म्हणून त्याला आवडून नाही राहिलाय. आई इथे येऊन नाही बसू तर काय मरू काय? मग मी तिथं मेल्यावर म्हटलं असतं का नाही, पोरगी आली असती तर बरं झालं असतं. आम्ही तिला सपोर्ट केला असता. हा, आणि आता जिवंत आहे तर तुम्हाला बरं नाही दिसून राहिले इथं आली तर. म्हणजे ते लोक मला मारून नाही राहिले, सारच करून राहिले. तरी काय म्हणते तर तिथं राहू मी. नाही व, मरू दिलं असतं काय तुला आम्ही तिथं? हा, तुम्हाला माहीतच राहिलं असतं मी मरून राहिली का जगून राहिली म्हणून. हा, तुम्हाला तर माहीतही नसतं झालं. मरून गेली असती आणि मग काय जिवंत केली असती काय तुम्ही मला? साहेब आता घे करायला की स्वयंपाक. लाव कुकर बिकर लाव. येईन ते पोरगं करण तर अजून बोंबलन. आणि तो जर बोंबला त्याचा बाप माहित आहे तुले. हा, पोराची झोंब आहे सारी माझ्या बापाले, मला माहित आहे सारी. आताची साई काय पहिलेपासूनच आहे. पोरगी आवडतच नाही माझ्या बाबाले. नाही हो बाई, पोरगी आवडते तुझ्या बाबाले. तू झाली तेव्हा किती खुशी झाली होती त्या बाबाले. हा, मला पोरगी झाली. सगळे ओरडून सांगे म्हटलं मला पोरगी झाली करून. 2 पोराच्या पाठी पोरगी झाली बा. भल्ली खुशी झाली होती त्याले. पण आता तू हे अशी वागतं म्हणून मग करते तर तसे. नाही तर ते काही तुला काही तुझ्या राग थोडी करते काही. हो, दिसतेच मला डोळ्यानं. पहिलेच लहानपणी तर कोणी लाड करून घेते. हा, मोठं झाल्यावर लेकराचा लाड केला तर त्याला मायबाप म्हणते. नाही तर लेकरात भेदभाव करून राहिले. हा, त्याला चांगलं म्हणून राहिले ना मला वाईट म्हणून राहिले. अगो तुझ्या बापाचं तसं नाही आहे. त्याला माहिती आहे का, जे लेकरू कामाचं आहे ते पसंत आहे. आणि जे कामाचं नाही, जे ऐकत नाही, तेच राग करते मग ते. जाऊ दे, मला काही बैलवू नको तू. तूही तशीच आहे, नाही तरी तू बाबाच्या साईडनं बोलशील, माझ्या साईडनं थोडी बोलशील तू. पण मी काही स्वयंपाक करत नाही. करायला लावते सुनीले. हा, मी करत नाही आणि करत नाही. माझ्या तिथेही जीवावर स्वयंपाक करायच्या, माझ्या इथेही जीवावर येते. करायचं असेल तर कर तू, नाही तर मग ते सुनीले करायला लाव. आणि तसंही आई आज सुट्टीच होणार असेल ते इले. किती काय महिन्यात ठेवते काय तिथे दवाखान्यात? तर म्हटलं सुट्टी होईल ना तर आज घरीच येते ते. तर काही आताच होऊन राहिली काय सुट्टी? सकाळी उठल्या आताच नाही होत. आता ते जेवणं खावणं होईन, डब्बा नेईन ते दुपारचा. मग ते राऊंड मारून डॉक्टरीन बाई तवा दिन म्हटलं सुट्टी. तोपर्यंत काय हे उपाशी राहतील काय मग? राहा म्हणा, राहीन तर काय झालं. उपाशी राहा नाही तर तिकडे तापाशी राहा. हा, मला काही नाही करायला लागत. चालली मी, करत बसतो स्वयंपाक. इथं स्वयंपाक करत बसतो मी. तसे काही इथं कामं करायला आली आहे. हो ना, माहेर कायले म्हणते काय माहित मग. माझ्या तर माहेरांमध्ये काही ढंगच नाही वाटत मला. आहे ना सून घरी, 2-3 जणांचं होत नाही सुनी कोण. हो पोरी थांब ना. छाया कर हो जरासं आताच्या टाइमले. संध्याकाळी तर मग तेच करते अजून. मी नाही करत, मला नको सांगू, तूच कर. काय करू बाई आता ह्या पोरीचं? हा, अशी आहे हे. मग म्हणते पाय मी अशी गलती केली इले आणून इथं. हिचा बाप बोलते ना तर काही चुकीचा नाही बोलत. आपलंच नाही ऐकत हे तर खरं सासूचं ऐकतच नाही तिथं. खरंच मारलं असं इले सासून नंदीनं मिळून. वाटत नाही तिची सासू तशी. नाही बापा, इले ठेवणं म्हणजे तर मोठा जुलूम आहे. हा, मला जीव द्यायला लावून ही एखाद्या दिवशी. हिरे डोहात कुठं नेऊ. आला काय रे राजेश? नाश्ता करतो काय? देऊ काय नाश्त्याचं गरम करून? आई नाही, नाश्ता नाही करत मी काय म्हणतो, झाला का स्वयंपाक? झाला काय? 10 वाजले ना. जर झाला असन तर मग देऊन दे मला वरण पोळ्या आणि भाजी. होऊन जाते दोघीचं त्याचं. मी लागन तर 2 पोळ्या खाऊन घेतो घरी. वाचच आहे रे बापू अजून. स्वयंपाकाला तर पत्ता नाही अजून. आई कमाल आहे बा तुमची. तिघी बाया घरी असून 2-3 जणांचा डब्बा निघून राहिला आहे. कमालच आहे बा. आता किती बाया पाहिजे अजून घरात? अरे आता नाश्ता पाणी झालं बसलो होतो आम्ही. तर मला काय माहित तू एवढ्या लवकर येशील म्हणून. आई आज सुट्टी होणार आहे. कालच सांगितलं डॉक्टरीनं. म्हणे उद्या सुट्टी देतो म्हणे तुम्हाला म्हणे. हा, आता आजच्या दिवस थांबा म्हणे. आज चेकअप विकअप करून ते आणि सुट्टी देईन दुपारच्या टाइमाले. मग तू सांग आता जेवण लवकर पाहिजे नाही काय? अरे तिचा टाइम व्हाच आहे ना अजून. 12 वाजता जेवतील ते. 10 वाजले तर 12ले द्या लागते तिले करेक्ट. कारण का अर्जुनी होते मग लेकराले. एक टाइम जो पकडला ना
ह्याच टाइमाला द्यायला लागते. आई तर आतापर्यंत स्वयंपाक करणं सगळं करणं हे करेपर्यंत 12 वाजतेच ना. मग तू सांग इथं 1 न 2 वाजता जर डब्बा घेऊन जाईन मी तर काय फायदा मग. राजेश मी काय म्हणतो, परीले म्हण बरं, मग कर म्हणा लवकर लवकर म्हणा. काऊन करून नाही राहिली काय ती, आहे नाही काय स्वयंपाक घरात. काय विचारतो तू आता, तुझ्या बापानं दिलं ना घरात भांडण लावून. तू सांग आता, ते करून राहिली होती बरं सरक्यानं, तर म्हणे आता सकाळचा स्वयंपाक छाया करण म्हणे. हा, छाया कायची करते, छाया तर माहिती आहे तुले. निदान ते परी करून राहिली होती तर तिलाच करू देते. असं म्हणजे याच्यासाठी चालू आहे मग आता स्वयंपाकासाठी नाही. म्हणजे मग आता उपाशी राहीन काय घरातले लोक. तू म्हण ना तिले, तू म्हण कर म्हणा पटपट स्वयंपाक कर म्हणा, डब्बा बांधून दे म्हणा. ठीक आहे, आवाज देतो मी तिले. परी परी, भाऊजी काय झालं, कशाला ओरडत आहे तुम्ही? अरे डब्बा नाही लागते म्हटलं, झालं काय. दे पटपट करून दे बरं, दे 3 जणांचा डब्बा करून. नाही, माझ्याकडे नाही आता स्वयंपाक. सकाळचा स्वयंपाक छायाताईकडे आहे, त्यांना म्हणा तुम्ही, त्या करून देतील तुम्हाला. असं म्हणजे कोणाच्या शिकडे नाही मग आताचा स्वयंपाक नाही तर मग ठीक आहे मी करतो. रौद्या कोणीच नका करू. तुम्ही करत नाही, छाया करत नाही, आई करत नाही, मी करतो. भाऊजी, मामाजींनी ठरवून दिलं आहे की सकाळचा स्वयंपाक ननदबाई करणार म्हणून. मग मग आता बहिणीनं मी म्हटलं त्यांना म्हणा म्हणून, यांनी म्हणायला नाही पाहिजे काय? म्हटलं रे राजेश, मी उठून पाहिली ते पाय इथंच बसली होती माझ्याजवळ. जसं मी म्हटलं ना तिले, जाय बाई करून घे म्हटलं. ते म्हणते मला माझ्यापुरतं करता येते म्हणते, तुम्हाला करायचं असेल तर करा, नाही तर नका करू म्हणते. अशी म्हणते ते. सुनाईले सांग म्हणते. हा, मला कायले सांगता म्हणते, मी पाहुणी नाही म्हणते इथं. ताई राहू द्या ना, कोणीच नका करू, मी करतो. मी करतो, डब्बा घेऊन जातो. तुम्ही तुमचं पाच बस जा मग. मानव दे ना त्याला, करून दे ना जरासं. 2-4 पोळ्या आणि थोडीशी भाजी वरण करून दे ना. हा, ते पोरगं जाईन तिथं स्वयंपाक घरात करायसाठी. मी नाही करत आत्याबाई, मला नाही करायचं आहे. ते करतील, ननदबाईच करतील. त्यांच्याकडे दिलं आहे ना, त्यांचं काम त्यांनीच करावं आता. नका करू बापा, कोणी नाही करत तर जाऊ दे. काय करावं, पण आपल्याकडून काय होते बाई, आपल्या हाताच्यानं बनते काय. काय बिन बायको आपल्याला खाऊ घालू शकते. अडचणीच्या वेळेस आपण नाही खाऊ घालू शकत काय तिले. सगळंच करू शकते माणूस, काय नाही करू शकत. करता येते मुले, करतो मस्त 2-4 पोळ्या करतो, वरण लावून देतो आणि बस थोडीशी भाजी करून देतो. मीच करतो आज स्वयंपाक. आणि एका नाही करू नका म्हणा आता. पण याच्या गोष्टी मी याद ठेवन आता. हो, याच्यावर जेव्हा अडचणी येईल ना तेव्हा सांगा मी येईल का कसं राहते म्हणून. करत तर नाहीच आता. मोहिनी बरोबर बोलते. मला असं वाटते का तेच अशी आहे, पण खरोखर आहे माझ्या घरातले लोकच तसे आहे. ते दाखवते सगळेचा चेहरा मला, पण मला दिसत नाही. माझ्यावर याच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे ना, तर काय दिसणार आहे मला यायचा खरा चेहरा. आता आता दिसून राहिला. बायको घरात नसली म्हणजे समजते माणसाले त्याची किंमत काय आहे म्हणून. घरात फक्त घरात वैशाली वहिनीच अशा आहे का अडी अडचणले धावपळ करते, सारच करते. आज त्या असत्या घरात तर मला एवढी हे गेलीच नसती म्हटलं. कोणाला मनाची गरजही नसती पडली. पण त्या असत्या, त्या बाकीच्याचा खरा चेहराही मला दिसला नसता. हा, बाकीच्या सोडा, पण आई ना बहिणीला किती कदर असते भावाची. हा, पण यायला कोणाची कदर नाही. कमाल आहे बाबा यायची. यायच्या ह्याच्यात पण आपले बाबा पिसल्या जाते. त्याची काय गलती बिचारायची. त्यानं तर म्हटलं येईल बरोबर कामं वाटून दिले. आता त्या नाही करून राहिले तर ते काय करण. आणि ते घरीच कुठं आहे, त्याला माहीतच कुठं आहे. त्याच्या समोर तर पार करते या. मी काय म्हणते करतो आणि बस एक ताट बाबासाठी वाढून ठेवून देतो इथं. हा, आईला सांगून देईन हे ताट बाबाला तू देऊन देजो आणि तुम्ही तुमचं पाच बज्जा काय करायचं आहे तर. चला आता डाळ तर शिजूनच जाते. आटा भिजवतो आता आणि पोळ्या टाकतो. बिन आटा कायच्यात आहे आता थोडी दिसणार नाही. माहिती मोठी पंचायत झाली आहे. असं आहे, किचन मध्ये येत नाही ना माणूस तर समजत नाही. पाहा लागेल ना त्यांच्या आट्याच्या जागी बोलतच काही भिजून टाकन. पाय राजेश पाय पाय अन्न झालं पाहिजे पटपट. पटकन झालं पाहिजे आणि पटकन दवाखान्यात गेलो पाहिजे. बस आजच्या दिवस आज सुट्टी भेटली म्हणजे मग टेन्शन नाही आहे. मग करते मग मोहिनीची आई तिच्या पुरतं मायापुरतं करते. जसं त्यानं मला म्हटलं का आपापलं पहा, तसं आता मी त्याला म्हणन ना का पहा आपापलं करता येते मला. आणि मी बाबाला तिकून आल्यावर म्हणतो बाबा बस आता म्हणून लय झालं, आता आम्हाला अल्लग अल्लग करून द्या. आता मी काही याच्यात राहत नाही. तेच तर सांगितलं हो बाई, ह्याच दवाखान्यात तर कोणी दिसूनही नाही राहिलं. कोणा खोलीत आहे काय मी बाबा. आई गं, शोधा लागत आपल्याला दुसऱ्या खोलीत असं कोणत्या. बोला काय होतं सिस्टर, इथे एक पेशंट आहे काय, आता डिलिव्हरी झालेली, म्हणजे 2 दिवस झाले डिलिव्हरी झाली. मुलगी झाली वाटते ना त्यांना. तर ते म्हटलं आहे काय इथे. म्हणजे मोहिनी नाव आहे त्यांचं, मोहिनी मोहिनी. हां 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 झाली 2 दिवस झाले. 3रा दिवस, आज 4था दिवस येते त्याचा. आज सुट्टी होणार आहे त्याला. हो, त्या खोलीत आहे. ही खोली आहे, दरवाजा उघडा आहे, तिथे जा. तिथे आहे का, बरं बरं ठीक आहे थँक्यू हां सिस्टर. हो हो ठीक आहे. आई त्या रूम मध्ये आहे म्हणते ग, चल. आणि मी काय म्हणते, जास्त वेळ बसायची नको करू, फक्त अर्धा तास बसू आणि निघून जाऊ. पेशंट जवळ जास्त वेळ थांबून अर्थ नसते. आणि घरातल्या गोष्टी काही जास्त करत बसू नको. ते डिलिव्हरीचं पेशंट आहे ना, त्यांना उगाच त्रास नको व्हायला. नाही हो, मी कायले गोष्टी करत बसतो. गोष्टी करायला आलो काय आपण इथं. हो तेच म्हणते मी. चल मग ताई, तशात तुम्ही कोण आहे त्याच्या, कारण की त्याची बहीण तर कालच येऊन गेली. बहीण आली भेटायला, बहीण भेटून गेली. तर तुम्ही कोण आहे म्हटलं. आम्ही माहित आहे का, त्यांची ननंद आहे ना. तर नंदीची सासू आहे या, आणि मी ननंद आहे, नंदीची ननंद.
हाव काय? म्हणजे त्या मोहिनीताईच्या नंदीची नणद आहे तुम्ही आणि ह्या सासू? हो तेच. तर आता कसं त्यांना मुलगी झाली, नातेवाईक म्हटल्यानंतर जाणं भाग असते ना पाहायला. हो बाई, भेटून घ्या ना, भेटून घ्या. आता तशी तब्येत चांगली आहे त्याची, मस्त आहे. आता सुट्टीच होते त्याला, आता चालते फिरते आहे चांगल्या. हो हो, दिसते आपल्याला वरतून चालतं फिरतं, पण अंदरलं हे अंदरच राहते. त्या पेशंटले गरजच आहे आरामाची. हा काकू, आता घरी गेल्यावर आरामच आहे बा त्याइले. इथे कोणतं काम नाही आणि घरी गेल्यावर कोणते कामं नाही राहत. बरं त्याच्या जवळ कोण आहे? त्याची सासू आहे काय मग? नाही नाही, सासू नाही आहे, आई आहे त्याची. त्याची सासू रात्रभर होती, पण काही कामाची नव्हती, झोपलीच होती. पेशंट इकडे आपला ओटीत होता आणि त्याची सासू मस्त बेडवर झोपली होती पेशंटच्या. हा, अशी आहे त्याची सासू. चला येते मी. त्या रूममध्ये जा आणि जास्त वेळ काही हे नका करू. नाही बाई, अर्धा घंटा थांबन आम्ही, जास्त वेळ नाही थांबत बाबा, गर्दी नाही करत आम्ही. ठीक आहे, जा. नाही मोहिनी, मी जराशी ते लंगोटा धुवून येतो. याच्या पुऱ्याच्या बुऱ्या खराब केल्या बिचारी. हा, काय मी त्याला ढाय लागली का काय झालं तर पुऱ्या हे केल्या. तर धुवा लागून ना, आता धुवून वायू टाकून देतो. ऊन तापून राहिली जराशी तर, आणि तिथं थांबायला लागून, नाही तर उडून जाईन इकडे तिकडे. तर मी येतो ते धुवून. तू घेऊन बसिले, घेऊन बसल्यापेक्षा झोपून जा ना. झोपलीच आहे ती. हा, भल्ली झोपली आहे बाबा तुझी पोरगी. हा, भल्ली झोपली असन तू, हे पोटात होती तर, म्हणूनच ही भल्ली झोपते बापा. एवढं झोपत असते काय लहान लेकरू? आई आई नाही का आता शिल्लक नाही काय काही लंगोटा? असं ते राहू दे, मग आपल्याला घरीच जा लागते आज. तर घरी कसं धुवून टाकता आल्या असत्या, घरी धुतल्या असत्या ना, मग वापरण्यात आल्या असत्या. आणि खोलीतल्या खोलीत वाढून जाते तिथं. नाही ना, आता काय 2 तर आहे शिल्लक. मग अजून जर केली तिनं तर, हा, जायपर्यंत जर 2-4 डाव केली तर मग काय बांधून देऊ तिले? तर होते 2 मध्ये. आपली दुपारी सुट्टीच होते. हा, सुट्टी झाली म्हणजे मग लागन तर आपण चाललं जाऊ घरी. घरी गेलो म्हणजे मग काही टेन्शन आहे आपल्याला. तिथं घरी धुतल्या आणि टाकल्या खोलीतच आणून टाका लागते. बाहेरची कायले वाट पाहत बसा लागते. घरी जाऊ कधी ना काय कधी. आता संध्याकाळी देते सुट्टी का दुपारी देते? डॉक्टरचं काही खरं असते काय? म्हणते कधी ना करते कधी. तू पाणी लई पिऊन राहिली काय? का खाऊन तर जास्त राहिलीच नाही. मी देऊन राहिली तेवढंच खाऊन राहिली. कुठं आई, मी कुठे जास्त काही खाऊन राहिली? तू मला 3 पोळ्या देतं, त्याच्यातही मी कधी कधी 2च पोळ्या खातो. हो ना बाई, मी तर तेच म्हणून राहिली. का काऊन गड्या म्हटलं इथं हे झालं म्हटलं एवढं. हा, एवढा मोठा लंगोटा भरून टाकल्या म्हटलं हिनं. सांग बरं, एवढंसा जीव आणि किती हे. आई आता जीव तर होईना, मग आतापासून तिच्या मागं लागला आता सगळंच. मोहिनी, पण तुला पोरगं पाहिजे होतं नाही? पोरगीच झाली शेवटी. नाही बाई, मला होईपर्यंतच वाटे असं का मला पोरगं पाहिजे, पण आता पोरगी झाली ना तर मला तरी तेही चांगली वाटून राहिली. असं असते आई, मायले लेकरू कसंही असलं आणि पोरगी असली पोरगंही असलं तरी चांगलंच असते. हा, आता कशी समजली तू? असं असते, जोपर्यंत आपण माय होत नाही तोपर्यंत आपल्याला मायची किंमत समजत नसते. का मायच्या मनात काय असते काय नसते, असं असते. आई राजीची आलीस काय अजून? लय वेळचे गले गड्या, फोन गिन नाही आला काय तुला एखादा? स्वयंपाक गिपाक करायला उशीर झाला असं, नाही तर मग आता ते जाऊच करते का नाही एकटी? घरातले कामं करणं, स्वयंपाक करणं भारी जात असन तिले. गरम पाणी सांगा लागते काय का पुरण आपल्याला? आज गरम पाणी तर रात्रीच आणलं होतं ना. तू यासाठी आणलं आणि माझ्यासाठी आणलं पाणी, दोघीसाठी 2 पाणी आणलं. तर आता काही गरज नाही आपल्याला तशी पाण्याची, पुरून जाते. तू जास्त पाणी पित नको जाऊ, पोट निघून जाईल नाही तर तुझं सारं. हा, कमी पाणी पित जाय. मस्त आपलं 1 गिलास प्याव, त्याच्यातच हात धुवा आणि तेच पाणी पिऊन घ्या. म्हणजे हात धुतलेलं पाणी पिऊन देत जाऊ मी? नाही हो माय, कशाने म्हणून राहिली हो मी? हात धुतलेलं पाणी कायले पे म्हणतो तुले? अहो, पाणी पिऊन घ्या म्हणतो आणि थोड्याशा पाण्यात हात धुवा म्हणतो, 1 गिलासात, असं म्हणून राहिली. आई, पाणी जास्तच प्या लागते. शरीराची पाण्याची पातळी कमी नाही झाली पाहिजे. अन्न कमी खाल्लं चालायचं थोडंसं, काही पोट नाही निघत ना, काही नाही. पाणी भरपूर प्या लागते. हो, तू तर डॉक्टरींची बायच आहे बाई, तुला तर पाणी प्या लागते ना, सारच करा लागते. काय म्हणते बाबा मोहिनी, तब्येत काय म्हणते? काय म्हणते तुझी पोरगी? अरे आई, तुम्ही या ना, या बसा. एकटेच आला का बाबा याले? कोण हो मोहिनी? माय नंदीच्या सासूबाई होईना. असं या ना बाई, या ना, या बसा. या बसा. एकटाच आला का तुम्ही? नाही हो, पोरगी आली ना. पोरगीने मी आम्ही 2 जणी आलो. बाई पोरगी म्हणे आई चल म्हणे, येऊ म्हणे आपण भेटून म्हणे त्या मोहिनी ताईले म्हणे, पाहून येऊ म्हणे त्याचं बाळ म्हणे. हा या ना, या घ्या पोरगी घ्या जवळ. या ना, तुमची नात घ्या ना जवळ. ये बा अंकिता, ये ना अंदर, ये ना. ये, जागा आहे इथं बसायला. ये या ना ताई अंदर. काऊन तुम्ही बाहेर उभे आहे? या, जागा अंदर, या इथं बसा पलंगावर. नाही कशाला, उभीच राहते ना मी. काय बसणं आणि उभं राहणं. हो तर या ना अंदर, तर या. हो येते मोहिनी, येतो मग मी तेवढं काम करून. बस तू आता, बोला ते याच्यासोबत. ठीक आहे, येऊन जाय मग लवकर येतो. घेऊन येतो, इथंच टाकून देऊ आपण खोलीत, तिकडे बाहेर घेर काही टाकू नको. हो, धुवून घेऊन येतो मग तिकून. काय होय, काय धुवा लागते आता? आई, ते लंगोटा बाईच्या हिनं कणी भल्ली संडास केली तर चांगल्या 1 डझन लंगोटा आणल्या होत्या, तर विकतच आणले येईनं. आता कोण घरी करत बसन? तर मग कणी पुऱ्याच्या पुऱ्या ना एका दिवसात खराबच होऊन गेल्या, तर रात्रभरातच. मग आई म्हणे आता धुवून टाकतो म्हणे मी. तरी तिला म्हटलं आता राहू दे म्हटलं, आपण आता घरीच जाऊ म्हटलं, थोड्या वेळानं सुट्टीच होणार आहे आज. तर मग म्हटलं
नंतर धुवून टाकता येते म्हटलं घरी गेल्यावर. तर ते घरी करून राहिली. ते म्हणते नाही म्हणते धुनच घेतो म्हणते इथूनच म्हणते. नाही तर म्हणते अजून असं होईल म्हणते, इकडे सुट्टी होईल आणि मग ओल्यात राहील. आतापासून धुतल्या तर वायू नाही जाते म्हणते. हो तशाही लहान लेकराले लय लंगोटा लागते. इकून केली का तिकूनच संडास करते ते. असं आहे आई. मला असं वाटलं का इथं पोटच बिघडलं. नाही व पोटाचं नसते. आता कसं आहे 9 महिने ते पोटात राहिली. आता तिला बाहेरची हवा लागली. बाहेरची हवा लागल्याच्या नंतर काय असते, जे लेकरू असते त्याले नवीन म्हणजे जगाची सवय नसते. असं आहे म्हणून ते थोडंसं हे होते. तर सगळेलेच लागत असते. सगळ्याच लेकराले होते असं. हा मला असं वाटलं का काही झालं बा. काय म्हटलं आता डॉक्टरीन बाई तर दाखवून देईन तिले. अशी गोष्ट आहे गड्या म्हटलं. 5-6 वेळा संडास करते म्हटलं हे. अहो काही नाही होत असते. हे करतच असते लहान लेकरं. आई बसा ना तुम्ही. काऊन उभे आहे? ताई बसा ना. या ना बसा ना. नाही उभीच राहते ना. मला की नाही तसे जास्त बसायला नाही आवडत. मी उभीच जास्त राहते. आता घरी चल जा ना. आज सुट्टीच होते. घरी चल जा. आमच्या सोबतच चल जा लागल तर. गाडी आहे. गाडी घेतली काय व? हा बाई गाडी घेतली ना. विनोद भाऊजीनं आणि राजेशजीनं येईन दोघांना घेतली ते गाडी. हा काय चांगली गोष्ट झाली व गाडी घेतली तर. आम्हाला तर माहित नाही बापा गाडी घेतली का काही म्हणून. हो तुम्हाला ननदबाईला सांगितलं नाही काय का आमच्या घरी गाडी घेतली का काही म्हणून? हा सांगितलंच नाही तिनं. आणि ते सांगतही नसते बाई आम्हाला कोणत्या गोष्टी. ते तिच्यातच ठेवते सगळ्या गोष्टी तिच्या. घ्या ना बैल घ्या ना. हो आण. पण ते तर झोपली आहे व. झोपली आहे तर झोपू दे. नाही तर खाली टाकून दे ना तिले. तू काऊन अशी बसली? पाठगी टाकून जाईल ना सारी. मस्त झोपून राहती. ते तर झोपलीच होती नाही तरी तिला घेऊन झोपून जाती. आई ते जागीच होती आतापर्यंत. तर मग माहिती आहे मी मांडीवर अशी घेऊन झोपली तर ते झोपूनच गेली. नाही तर जागीच होती. लढत गिळत नाही काय व लेकरू? लढत नाही तर काय तर लस लढते. रात्री रडते आणि दिवसाही रडते. लागल तर दिवसा कमी रडते, रात्री जास्त रडते. आता झोपते जास्त. लहान लेकरू झोपतच असते. 6 महिन्यापर्यंत हेच कंडिशन राहते. मग 6 महिन्याच्या बाद त्याला थोडी थोडी नजर येते. तर मग ते इकडे पाहिन तिकडे पाहिन. मग त्याला कोणी दिसते मग ते थोडेसे हसते. असे करते ते. सध्या त्याला काय दिसते? पाहिलंही तरी त्याला काही दिसत नाही. आपण दिसत नाही त्याला. नाही काय आपण दिसत नाही त्याला? नाही आपण नाही दिसत त्याला. ते फक्त त्याच्या मायले महसूस करते. आपली माय आहे आपल्या जवळ. म्हणजे मायसोबतच जवळीक असते का लहान लेकराची. हा घरी स्वयंपाक पाणी कोण करते हो मग? आहे ना घरी आपलं ननदबाई आहे. अजून काय म्हणते लहान जाऊ आहे माईवाली. नात्याबाई आहे. 3 जणी आहे घरी. मोठी जाऊ माई गावाला गेली. मोठी कायली गेली आता अंदामंदातच गावाले. आता करा सवराले पाहिजे नाही काय घरी. आई त्या डिलिव्हरीसाठीच गेल्या. त्याची आणि माझा टाइम सारखा चालला. फक्त त्याला 15 दिवस टाइम आहे आणि माई झाली. असाच फरक आहे. असं म्हणजे सोबतच होत्या मग तुम्ही नाही? हा ते कसं झालं त्याचं लग्न झालं. त्याला 2 वर्ष झाले काहीच नव्हतं. मग माय लग्न झालं. मग मला त्याच वर्षी समजून घ्या मला 1 वर्षानंतरच हे राहिली. आणि मग त्याच्यानंतर ते नाही राहिलं. मग त्या काय म्हणे तू यानं झालं म्हणे बाई म्हणे. तू यानं माही चांगलं झालं म्हणे. तिथून 15-20 दिवसातच त्याला राहिलं. चांगलं आहे बाई मस्त आहे. काही असो झालं ना. तुलाही होऊन गेलं आणि तिलाही होऊन गेलं पाहिजे. पोरगी हो का पोरग हो त्यांना काही अडलं नाही आहे आपलं. आई बाबू कुठे टाकला तुम्ही? त्याच्या बाबाजवळ आहे ना तो. बाबा आहे त्याचे मामाजी आहे त्याचे आप्पा आहे. तिघं आहे घरी. आम्ही येतो म्हटलं भेटून. माणसाचं कोणतं काम होतं म्हटलं इथं म्हणून काही आणलं नाही बाई त्याले. म्हटलं काय माणसं न्या म्हटलं. नाहीतरी एका गाडीवर दोघी जात नाही. मग त्याच्यापेक्षा ॲटोनं आलं पुरलं. हा होते ना. आणि बरं आई ननदबाई कशा काय आल्या आमच्या इथं? म्हणजे भांडून आल्या का काय आल्या? भांडण करून नाही तर काय येईन व ते. बिना भांडणाची आहे काय ते. लय बदमाश आहे बापा तुझी ननद. खरंच दिसून तर पडत नाही पण लय बदमाश आहे. आमच्यावर खोटे नाटे आरोप लावले बापा तिनं. नंदीनं मारलं म्हणते सासूनं मारलं म्हणते. सांग बाई पोरगी मी दिसतो काय? आम्ही माराजोगतो दिसून राहिलो काय बाई? आई हायच त्या 1 नंबरच्या बदमाश आहे. घरी इथे तशाच करते म्हटलं. इथे एक काम करत नाही काहीच नाही. मस्त झोपते आणि भावजाईनं स्वयंपाक केला का मस्त जेवते. बस याच्यावर तर कोणतंच काम नाही करत त्या. मोहिनी ताई चांगली आहे ना तब्येत वगैरे? मस्त बाळाची आणि तुमची पण? हा ताई मस्त आहे तब्येत मस्त आहे. माई बी चांगली आहे माझ्या पोरीची चांगली आहे. मस्त आहे. तुम्ही इथं राहता मुंबईला राहताय ना? हो ताई मी मुंबईला राहते. आणि मी आता याच्यासाठी आली होती बाळाला बघायला. म्हणजे मी 2 वर्ष झाले ना आली नाही. तर तो आता 2 वर्षाचा व्हायचाच आहे. तर मी त्याला बघायला आली होती. मग आली तर थांबली. मी जात होती आता मधात. तर दादा म्हणे आता रक्षाबंधनपर्यंत थांबून जा म्हणे. म्हणून थांबली नाही तर जात होती आतापर्यंत. हा काय बसा ना मग. बसा तुमच्यासाठी नाश्ता आणायला लावतो येईल. चाल बाई येतो मोहिनी मग आता. बसा तुम्ही आता. करा बाई आता जेवण गिवण झालं तुझे वाचाय. थांबा ना आता नाश्ता गिश्ता आणतो ना. बसा थोडा वेळ. त्याला तसंच तर म्हणून राहिली राजेशजी. थांबा म्हटलं जराशा म्हटलं तुम्ही नाश्ता आणायला लावतो म्हटलं येईल आले म्हणजे. तर नाही म्हणते त्या. तू काय डब्बा आणायला गेला होता काय घरी?
जेवढं व्हायचेच आहे वाटते. हा डबा आणायला गेलो होतो ना मोहिनीसाठी आणि मामीजीसाठी. डबा घेऊन येतो म्हटलं आणि मी घरून जेवण करून येऊन गेलो. हो भल्ली दगदग होते रे दवाखान्यात कोणी असलं म्हणजे. माणसाले धावपळच राहते, जाणं येणं, हे आणणं ते आणणं. हा ते तर आहेच म्हणा, ड्युटी पडते अलग आणि धावपळ राहते अलग. तरी तर बाबा तुमच्या घरी एवढे जण करणारे आहे तर बरं आहे. स्वयंपाक करणारा करून ठेवते, गाडी चालवणारा गाडी चालवते, दोघं तिघं भाऊ आहे तुम्ही. सगळं म्हणजे असं कसं बरोबर आहे. हा तर ते तर आहे, करा तर लागतेच एकामेकाचं. अन राजेश, छायाले करायला लावतं काही? तिले करायला लावत जाय. इथे तशीच करीत हे. हा नाही तर मग म्हणान का तिच्या सासूनच काही केलं असं म्हणून. तुम्हाला सांगू काय, मला पहिलेच माहित आहे का माझी बहीण कशी आहे आणि तुम्ही कशा आहे. हा तुम्ही काहीच केलं नसन हे आम्हाला माहित आहे, पण काय करता आता, शेवटी घरातल्या माणसाची एकूण बोलाच लागते. मी काहीच नाही केलं रे बाबू राजेश. खोटं नाही सांगत तुले. लागन तर तू कोणालाही विचारून घे माझ्या घरी. माझ्या घरी काय मारा पुरा मोहल्ल्यात विचार. कायच्यात काही नाही म्हटलं. हे तुझी बहीण म्हटलं अजिबात चांगली राहत नाही घरात. ना चांगली राहत, ना कामधंदे करत. अन अंकिता आली ना तेव्हापासून तिला तर एवढी बोले का काही विचारू नको. आता झाली तिच्या लग्नाला 3-4 वर्ष. नाही आहे काही सध्या, होईनच नाही का आज नाही उद्या. तर हे तिले खूप बोलते. अन लागन तर आरोप आमच्यावर लावला का हे मारते म्हणून. म्हणजे सासू नंदीनं मारलं. सांग राजा, माझी पोरगी बोलत नाही म्हटलं शब्दानं, तर मारण कधी येईल. नाही मला माहित आहे ना कोण कसा आहे तो, म्हणून तर आम्ही काही बोललो काय बा सांगा. आम्हाला तर माहित झालं, ते दिसली घरी. म्हटलं कायलेच आणलं म्हटलं इले, म्हटलं तर बाबा म्हणे आईनं आणलं म्हणे. हा ते बाबा नेत नाही म्हणे, तर तुझी आईची आहे ना आणण्यात आलं तिले. नाही तर आम्ही काय म्हटलं, तिच्या आईबाबानं जर नाही म्हटलं तर हे बरोबर राहते म्हटलं मग. पण मग तिले जर भूल दिली अजून तर ते अजून जास्तच करते. तर तिनं तसंच केलं मग. काय करता काकू आता, काय म्हणावं ना काय बोलावं आता सांगा. हा ऐकतच नाही तर काय म्हणायचं राहिलं. तरी पाहू ना आता, आता दादा आलाय मोठा, आता मोठा दादा करून जे करायचं आहे ते सरको. हो सांगजो बाबा, त्याच्या कानावर टाकजो. नाही तर तो आम्हालाच बोलन अजून. तुम्हाला कोणीच नाही बोलत. बसा तुम्ही, नाश्ता आण तुम्ही. नाही रे, जेवण करून आलो आहे आम्ही. अंकिता कायली येते, हे तर बाबा काही दिवसाच्या बाद दिसून राहिली आता. दादा मी तिकडे आहे ना मुंबईला. तिकडून मी एखाद्या वेळेसच येतो. 2-3 वर्षातून एखाद्या वेळेस येतो. तर तिकडे तुमच्या घरी येणं काही होत नाही. आता मला असं समजलं की नाही की वहिनीले पोरगी झाली बा म्हणून. तर मग आई म्हणते चल म्हणे आपण जाऊन येऊ. मग आईला म्हटलं चल, म्हटलं येऊन जाऊ. आपण पाहून येऊन भेटूनही येऊन जाऊ म्हटलं. नाही ते तर बरं झालं म्हणा, तुम्ही आले तर आले, सांगितलंही, भेटही झाली, बोलताही झाली. तसं तर आम्हाला शंका नाहीच आहे तुमच्यावर. पण तरी कसं असते, ऐकलं कानानं तर थोडंसं बरं वाटते. नाही रे राजेश, बरोबर आहे तुझं. पण पाहिजे बा बरोबर, काय सांभाळजो. आणि सांभाळ मग आता, पोरीले सांभाळ, बायकोले सांभाळ. हो सांभाळतो ना आता. अन हे अशी बसत नको जाऊ उघडी पटक. काना गिंदाले बांधत जाय बिचारी जराशी. हा हे हवा जाईन ना कानात, मग तुलेच त्रास होईन. बरं बांधत असतो, पण कोणी आता हे सुटलं कानाचं, मी उठून बसली झाली ना तर निघून गेला तो रुमाल कानाचा. नाही तर बांधत असतो ना मी. हो बाई बांधत जाय, बांधत जाय. कानात कापूसही घालून ठेवत जाय. हो ठेवतो ना. चाल येतो मग. हा त्या पोरीचं नाव घेऊ ठेवजो मग. तर मला बोलावजो. हा बोलावून ना मी, बोलावून. चल राजेश येतो मग. आता आता काय करतो, लय वेळ थांबू नये. जातो आता घरी. घरचंही पाहा लागते ना राजा आम्हाला. अंकिता किती दिवस आहे मग, थांबतो ना वर्षापर्यंत? नाही दादा, मी थांबत नाही. आता रक्षाबंधन झाली का चालली. थांबत नव्हतीच मी, दादाने थांबायला लावलं जबरदस्ती म्हणून थांबली. हो काय, बरं ठीक आहे, येजो ना घरी. हा दादा येईन ना, यायला घेऊन येईन. दोघे जण येईन आम्ही. हो ये जा दोघं जण ये जा. आज सुट्टीच आहे. आता जेवण घेऊन झाले का, दुपारी सुट्टी घेऊन घेतो आणि मग घराकडे जातो. हो चांगली गोष्ट आहे ना, पाहिजे मग बरोबर. हो ठीक आहे.